जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात ओके, तर मित्रांनो आपण लाईट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो आमचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपली चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जे मित्रांनो आपल्या जे इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसे मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर टेलिग्राम चॅनल जर अजून देखील जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि बिट प्रिसेट, ते दोन्ही प्रिसेट तुम्ही आलाय, ते दोन्ही प्रिसेटची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. ते जस्ट दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीशी अशा प्रकारे दिसून जाईल. तर बघू शकता मी तर तुम्हाला काहीसे इथं ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. जस्ट मी इथं बघू शकता, इथं ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. आणि पुढे एक मी इथं PNG देखील इथं ॲड करून दिलेले आहेत. 3 ग्रुप टोटल आहेत. जस्ट ते ग्रुप हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक करून. तर मी अनहाईड करून घेतो. बघू शकता मी इथं अनहाईड केलेले आहेत तिन्ही ग्रुप. तर आता काय करायचं आहे, पहिल्या मित्रांनो स्टार्टिंगला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर नेक्स्ट मित्रांनो इथं एक फोटोला ॲड करा. फोटोला बघू शकता, फोटोला 7.18 सेकंदापर्यंत वाढवा. फोटोवरती क्लिक करा आणि थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. फोटोला मित्रांनो लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन फोटोची अल्फा ऑपॅसिटी सिम्पली मित्रांनो 40% करायची आहे. मी 40% करतो. बघू शकता 40% ठेवलेले आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपॅसिटी 40% ठेवतो. 40% ठेवल्याच्या नंतर काय करायचं आहे, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एकदा मित्रांनो खाली तुम्हाला लास्ट इथं लेअर दिसेल. बघू शकता रेक्टँगल टू नंतर एक लेअर दिसेल फोटोची, ती फोटोची लेअर आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 4 नंबरला ऑप्शन दिसेल स्टार. बघू शकता इथे स्टार नावाचं इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सिम्पली तर इमेजवरती क्लिक करायचं आहे. इमेजवरती क्लिक केल्यानंतर इथं जस्ट इथं फोटोला सिलेक्ट करा. मी जस्ट इथं फोटोला सिलेक्ट करतो आणि वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली बॅक यायचं आहे. बघू शकता सिम्पली असं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर उरलेले 2 आणि 3 ग्रुप तसेच सेम स्टेपने मित्रांनो इथं फोटो आपल्याला ॲड करायचा आहे. मी बघू शकता ह्या लेअरवरती क्लिक केलेलं आहे. कलर अँड फिल्ममध्ये आहे. 4 नंबरला इथं स्टार नावाचं इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून इमेज नावावरती क्लिक केलेलं आहे. इमेजवरती आणि जस्ट इथं फोटोला सिलेक्ट करून वरती प्लसवरती क्लिक केलेलं आहे. तसं मित्रांनो आपल्याला 4 ग्रुप इथनं मी पटकन इथनं तिन्ही ग्रुप इथनं पटकन मी तिन्ही ग्रुपला मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. बघू शकता आपण फोटो ॲड केलेले आहेत. तर आता काय करायचं बघू शकता, पहिला ग्रुप जे बघू शकता इथं साईज जी आहे ती वाढलेली आहे. जस्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथनं सिम्पली इथनं कट करायचं आहे. बघू शकता आता काय करायचं आहे, 7.18 सेकंदापासून एक बीटला आपल्याला एक फोटो ॲड करायला इथनं सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो मी एक बीटला इथे एक फोटो मी ॲड करून घेतो पटापट. बघू शकता अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक बीटला इथे एक फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, 7.18 सेकंद जोडायचं आहे करेक्ट. होऊ शकता आपण जिथनं फोटो ॲड केलेले आहे 7.18 जस्ट प्लस सेकंडवरती क्लिक करून इथं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्ट घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा मित्रांनो. आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. जस्ट कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबर ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपली इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर हा जो रेक्टँगल आहे पूर्णपणे मित्रांनो हा आपल्याला
बघू शकता 0.0 सेकंदापासून जे आपल्याला 13.18 सेकंदापर्यंत तिथनं ॲड करायचं आहे. अजून एकदा मित्रांनो काय करायचं आहे, 7.18 सेकंदा जो यायचा आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं अजून एक इथनं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. कलर अँड फिलमध्ये आहे 3 नंबर ऑप्शन दिसेल ग्रेडियंट, त्याच्यावर क्लिक करून ब्लॅक खाली व्हाईटवरती सिम्पली आपल्याला ते मित्रांनो शॅडो इथे क्रिएट करायचा आहे. ब्लॅक खाली व्हाईटवरती करायचा आहे. जस्ट व्हाईटवरती क्लिक करून इथं बघू शकता इथं 2 नंबरला कलरचं इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून व्हाईट इथनं पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. आणि व्यवस्थितरित्या मित्रांनो इथं आपल्याला बघू शकता इथं शॅडो ॲडजस्ट करायचा आहे. बघू शकता शॅडोला लॉंग प्रेस मित्रांनो काय करायचं आता, मी ते तुम्हाला इथं PNG ने बघू शकता एडिटर 37 नावाचे इथे तुम्हाला इथं PNG ॲड करून दिलेलं आहे. त्याला सिम्पली लॉंग प्रेस करून आपल्याला इथं शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. शॅडोच्या वरती घेतल्यानंतर इथे तुम्हाला इथे बॉर्डर दिसून जाईल, ती बॉर्डर देखील लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घ्यायची आहे. तर बघू शकता सगळ्यात मित्रांनो PNGच्या देखील वरती घ्यायची आहे. सगळ्यात वरती बॉर्डरला आपल्याला ॲड करायचं आहे. तर मित्रांनो आपलं एवढे एडिटिंग झाल्यानंतर बॅक यायचं आहे. सिम्पली होऊ शकता शेक इफेक्ट प्रेसेट मधला 2 नंबरचा पहिला व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 7.18 सेकंदाजवळ यायचं आहे. सिम्पली इथं पेस्ट लेअर करा. 7.18 पाशी येऊन पेस्ट लेअर केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथनं सिम्पली कट करा. लॉंग प्रेस करून सिम्पली आपल्याला बघू शकता लॉंग प्रेस करून सिम्पली आपल्या फोटोच्या वरती घ्यायचा आहे. लॉंग प्रेस करून सिम्पली फोटोच्या वरती घ्यायचा आहे. तर मी एक करून इथनं पटापट इथनं एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करतो आणि सिम्पली असं फोटोच्या वरती घ्यायचं आहे आपल्या. तर बघू शकता मी एक करून इथनं फोटोच्या वरती घेतो. एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करा, लॉंग प्रेस करून फोटोच्या वरती घ्या. तर बघू शकता मी एक करून इथनं घेतलेलं आहे. तर आज मित्रांनो एवढं एडिटिंग झाल्यानंतर बॅक यायच्या शेक इफेक्ट प्रेसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आहे. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर सिम्पली मित्रांनो 7.18 सेकंदाजवळ यायचं आहे. जे काही आपण एक बिटला इथं एक फोटो ॲड केलेले आहे त्या प्रत्येक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जेवढे काही आपण इथं फोटो ॲड केलेले आहेत एक बिटला त्या प्रत्येक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एक करून इथं पेस्ट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण व्यवस्थित इथं ग्रुप देखील इथं ग्रुपमध्ये फोटो कसे ॲड करायचे ते देखील सांगितलेले आहे. आणि ग्रुप देखील व्यवस्थित इथे क्रिएट केलेले आहेत. आणि आपण बघू शकता इथं व्हिडिओ इफेक्ट आपण बीटनुसार इथं ॲड केलेले आहेत. आणि फोटोला इफेक्ट इथं देखील इथं ॲड केलेले आहेत. आणि आपण मित्रांनो बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे. तर जस्ट मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओचे रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 10 पिक्सेलमध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी सर्व आणि एडिटिंग शिकवतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.